वेलकम टू द न्यू व्हिडिओ. आणि आज सकाळची सुरुवात होती मस्त हेल्दी व्हेजिटेबल ज्यूसपासनं, जो की आज मम्मींनी बनवला आहे. म्हणजे रोजच त्याच बनवतात, पण चला दिवसाची सुरुवात मस्त हेल्दी करूयात. मस्त नाश्त्याला गरम गरम उपमा बनवला आहे. चला तर मग नाश्ता करून घेऊ. डोळे मिचको ना तू, डोळे मिचको. त्यानंतर दुपारी माझा भाऊ घरी आला होता, कारण का त्याने न्यू गाडी घेतली. सो ती ओवाळायला तो घरी घेऊन आला होता आणि दाखवायला सुद्धा. सो गाडी ओवाळून घेतली. मला इकडे नाशिकला यायचं आहे. तुला कधी जायचंच राहतं नाशिकला काय? पोरं इकडे कोणते पोरं आहे? मित्र ते मित्र ना पाठव बरं माझ्याकडे. कोणते मित्र आहे ते काय करणार आहे? इकडे आला ना फोटो पण कर चालू, कर चालू कर. बाबांसारखे. वेळ झाली संध्याकाळची आणि बाहेर पावसाचं पण वातावरण झालं आहे आणि तेवढ्यात वेळ झाली आपल्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची. सो तुम्हाला मी दाखवून देते की मी काय बनवणार आहे आज. म्हणजे मी इन्ग्रेडियंट दाखवते, त्यावरती तुम्ही अंदाज लावा की मी आज काय बनवणार आहे स्पेशल. ओके, तो यावरून तुम्ही अंदाज लावा की आजचा स्पेशल मेन्यू मी काय बनवत असेल. आणि बाहेर खूप वातावरण झालं आहे पावसाचं. पाऊस कधीही पडू शकतो. माझा प्लॅन होता की थोडंसं बाहेर जायचं होतं मला, पण मग ते पॉसिबल नाही, कारण का बाहेर पावसाचं वातावरण आहे. सो आता आपण स्वयंपाक पटकन करून घेऊ, नाही तर लाईट जाईल. सो आधी प्रेशर कुकरमध्ये टाकू आपण बटाटा. हां हां सगळंच टाकते. मी कुकरमध्ये सगळे व्हेजिटेबल ॲड केलेत आणि 3 ते 4 शिट्टी मारू. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्तच 5-1 शिट्टी, म्हणजे त्याचा थोडासा गाळ होईल आणि आपला मॅश करायला इझी जाईल. सो मी फोडणीला लागेल त्यासाठी 2 मोठे कांदे, 3 कॅप्सिकम कापून घेतलेत. कारण का हे जर शिजवून घेतलं असतं तर मग ते खूप कडू झालं असतं. त्यासाठी मस्त कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, ती पण तेल सुटेपर्यंत तळून घ्यायची. ते आपले सगळे व्हेजिटेबल्स शिजलेत चांगले, तर आता ते चांगले मॅशरने मॅश करून घेते. कांदा चांगला परतला ना, त्यामध्ये सगळे आपले कोरडे मसाले टाकायचे. पावभाजी मसाला, लाल तिखट, गरम मसाला, हळद वगैरे सगळं जे तुम्हाला स्पायसेस अवेलेबल आहे ते सगळे टाकायचे. त्यानंतर ते पण चांगले परतवून द्यायचे, त्याला पण असं तेल सुटेल. अशा काही प्रकारे ते शिजलं पाहिजे, म्हणजे असं तेल सोडतं ते छान. आणि त्यामध्ये आपण जे मॅश केलेलं हे होतं सारण, ते सगळं टाकायचं व्हेजिटेबलचं. सो इथे मस्त पावभाजी रेडी झाली आहे आणि याच्यावरतून फक्त गार्निशिंगसाठी मस्त कोथिंबीर टाकते आणि दॅट्स इट्स रेडी. आम्ही आता सुद्धा चक्करला आलो होतो, पावभाजी खाल्ली. म्हटलं थोडंसं बाहेर फिरायला जाऊ, पण हा बघा पाऊस इतका पडतो आहे. त्या पावसाचा सीझन म्हटलं तो पडणारच, पण जरा बाहेर पडला की लगेच पाऊस होतो.
पहिला पाऊस असेल की मी भिजली असेल बाहेर. ते पण आपण बाहेर निघाल्यावरच पाऊस पडत असतो नेहमी. चला गाईज, वेलकम टू द न्यू व्हिडिओ. सो ॲज युजल सारखं मी आज पण आपला व्लॉग एंड करायला विसरली, पण म्हटलं चला जाऊ दे आपण नवीन व्लॉग कंटिन्यू करूयात. सो आता मी एकदम रेडी होऊन निघाली आहे आमच्या एका रिलेटिव्हच्या वास्तुशांतीसाठी. सो आता गिफ्ट तर घेतलं आहे, तर आता आपण निघालो आहे. कारण का उशीर तर तसाही झाला आहे, कारण का मी रेडी होऊन बसलेली होती आज पहिल्यांदा. आणि हे यांचा चालला होता मेकअप टचअप बिचअप, पण मी आज खूप फुल ऑन रेडी होते. तर चला उगाच कुठे जायचं आहे आपल्याला. मला तर म्हणजे मला मम्मीने सांगितलं, पण मी विसरली ही गोष्ट कुठे येते. आता हे बघताय. चला गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आता मी रेडी झालेली दिसतीये. तर आता आम्ही निघालो आहे डीमार्टसाठी. हो, फायनली निघालो आहे. कारण का खूप दिवसापासून जायचं. सो आता वेळ भेटला आहे की आम्ही चाललो डीमार्टला. आणि तुम्ही जर मागचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजेल की आम्ही डीमार्टला का चाललो आहे. ते पण एक कारण आहे डीमार्टला जाण्याचं. आणि पर्सनली मला पण थोड्याशा गोष्टी घ्यायच्या, अजून काय गोष्टी घ्यायच्या त्या तिथे जाऊनच समजेल. कारण का कधी कधी असं होतं आपण जी चेकलिस्ट बनवतो की हे हवं आहे ते हवं आहे, ते ॲट द मुमेंट तिथे कॅन्सल होतात आणि आपण नवीन एखादी गोष्ट घेतो. तर चला मग आता काय घ्यायचं ते बघूया तिथे. पोटॅटो चीज समोसे केले होते. काय कोकम
किती छोटे छोटे मम्मी गेला कुठं? पप्पाने आलो आपण आलो होतो तेव्हा पप्पाने मी पण नाही का? तुला तू बघितलं होतं ना. सो गाईज आता आम्ही जाऊन आलो डी मार्टला आणि जे काय घ्यायचं होतं ते घेतलं आहे. मेन गोष्ट तर जे तुम्हाला सांगितलं होतं मी कप्पा घ्यायची होती ते घेतलं आहे आणि अजून बरीचशी शॉपिंग केली आहे. आणि आज खूप दमल्यासारखं झालं कारण का सकाळपासून कुठे ना कुठे बिझीच होतो आणि आता आलो जेवण केलं आणि आता म्हटलं की आपला व्लॉग एंड करावा. सो आय होप की तुम्हाला आपला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.